नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आता दिसत असेल रस्त्याचा व्ह्यू. तर आता आई चालली होती धुळ्याला माझ्या आजीच्या बड्डेसाठी. मी नाही गेलो कारण की मी 10th स्टँडर्डला आहे, तर माझा अभ्यास हे शाळा आहे म्हणून मला नाही घेऊन गेले ते बड्डेला. तर तुमच्यासाठी मी व्हिडिओ काढायला लावली ती खास की आपण यूट्यूबला दाखवू आपली कसं आपण बड्डे सेलिब्रेट करतो. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक करून द्या, चॅनलवर नवे असेल सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करून द्या, कारण की माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर आपण जाऊ आता आईच्या घरी, बड्डे करू आईचा आणि तुम्हाला मी तो पूर्ण व्ह्यू दाखवेल की कसा आम्ही आईचा बड्डे केला. 60वा बड्डे माझ्या आजीचा. तर खूप जल्लोषात केला आहे मी बड्डे. शेवटपर्यंत बनून राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला जो किल्ला दिसतोय तो लळिंग किल्ला आहे. तर तुम्हाला हा किल्ला वरतून पण दाखवायचा मी नंतर प्रयत्न करेल जेव्हा आपल्याला टाईम राहील तेव्हा. तर बस टोल नाक्यावर उभी होती आणि ते साऊची आणि दीपरीची मस्ती मजाक चालू होती बसमध्ये. तर तुम्हाला अशीच मस्ती मजाक आमच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो, आता आपली बस जी आहे ती आता धुळे बस स्टँडवर आली आहे आणि खूप गर्दी होती बसमध्ये. नंतरचे जे लोक आहे ते चढण्यासाठी, तर आता सर्वजण बसमधून उतरत आहे. नंतर तुम्हाला बसमधून उतरल्यानंतर भेटतो. तर आता स्टेशनच्या बाहेरून रिक्षा करताय घरी जायला बाबांच्या आईच्या, कारण की आमचं जे घर आहे धुळ्याचं ते खूप लांब आहे स्टेशनपासून, यामुळे रिक्षाने जावं लागतं. तर घरी पोचल्यानंतर लगेच जेवायला बसले होते सर्वजण, कारण की जेवायचा टाईम झाला होता. त्या जेवायला गुलाबजामुन होते आणि अजून खूप प्रकारचं जेवण होतं आणि सर्वजण म्हणत होते व्हिडिओ कशासाठी काढताय. तर जेवणाला मिक्स भाजी, वरण भात आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन. सर्व माझे भाऊ जेवायला बसले होते, मिस करत होते सर्व काही. तर आईचा 60वा बड्डे होता म्हणून सर्व मावशांनी आणि आईने मिळून आईला 60 वस्तू गिफ्ट दिल्या होत्या आणि त्या अक्का मावशी सर्वांना चॉकलेट वाटत होती 5 स्टार आईच्या बड्डे निमित्त. तर आईच्या बड्डेचं हॉटेलचं हे काही नाव होतं. तर चला आता हॉटेल तुम्हाला आतमधून दाखवतो. हॉटेल एकदम भारी चॉईस केलं होतं मामानी. तर तुम्हाला पूर्ण हॉटेलचा व्ह्यू पण देईल मी की हॉटेल आतमधून कसं आहे. त्या आल्यानंतर इथे थोडंसं आपलं डायनिंग आहे आणि आपला हॉल जो आहे आपला बड्डेचा तो आतमध्ये आहे. बघा, या काकांनी इशारा देऊन सांगितलं आतमध्ये हॉल आहे तुमचा. तर मित्रांनो, असा काय हॉल आहे आपला बड्डेचा. हॅपी बड्डे लिहिलेलं आहे पुढे आणि आपल्यासाठी स्पेशलमध्ये डायनिंग टेबल पण टाकलेला आहे जेवण करायला. AC हॉल होता
आईला पण बड्डेला मज्जा आली, खूप एन्जॉय केलं. चॉकलेटचा केक होता आईच्या बड्डेला. आईला काही प्रॉपर व्हिडिओ काढता आले नाही म्हणून प्रॉपर दिसला नाही केक, पण असा केक होता आईच्या बड्डेला. तर आईचा 60वा बड्डे आहे, यामुळे 60 दिव्यांनी आईला ओवाळणार आहे सर्व मावशी आणि आई. तर इथे आईच्या बड्डेला गिफ्टमधून विवोचा अँड्रॉइड मोबाईल दिला, जो की आईने अजून कधी वापरला नव्हता. अँड्रॉइड 5G मोबाईल दिला. आई पण खुश झाली मोबाईल बघून, आईला मोबाईलच पाहिजे होता. आणि तर असा काय व्ह्यू होता बड्डेच्या हॉटेलचा बाहेरून. खूप भारी हॉटेल होतं, आतमधून पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर आईच्या बड्डेला तंदुरी पनीरची भाजी होती. तर खूप टेस्टी जेवण पण होतं हॉटेलचं. स्टार्टरला जे मंचुरियन होतं ते पण एकदम भारी होतं. असं मंचुरियन कधीच नव्हतं खाल्लं आम्ही. असं वेगळ्या प्रकारचं मंचुरियन होतं आईच्या बड्डेला. तर मित्रांनो, आता वाजले होते सकाळचे 5 आणि आई परतीच्या प्रवासला आली होती, म्हणजे परत नाशिकला येणार होती सकाळच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता ऑफिशियल बसनी, कारण की ती बस 9 वाजेपर्यंत नाशिकमध्ये आपल्याला सोडून देते. यामुळे तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलवर नवे असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला शेअर करायला नका विसरू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय. पुढची व्हिडिओ बघायला नका विसरू.